मी म्हंटल तिला की साधं घरातल्यांना भेटून जाण्याची पद्धत नाही तुमच्याकडे. तुझा भाऊ एवढा आला, तुला एकटीला भेटला आणि निघून गेला. म्हणजे तीच खरं तर माझ्याशी बोलायला आली होती. माझा पारा चढलेलाच होता वंच. पण ना नंतर तिचं म्हणणं पटलं हो मला. काय? तो अर्ध्या तासासाठी आला होता ना, मग एवढ्या रात्री कसा भेटणार आपल्याला? तोच प्रश्न आहे ना माझा. मुळात एवढ्या रात्री आलाच का होता तो? ते माहित नाही. मी विचारलं तर ती म्हणाली की तिचा भाऊ इथेच कुठेतरी होता म्हणे, म्हणून श्री आणि ती त्याला आणायला गेले होते. आपल्या घराच्या शेजारी इतक्या रात्री काय करत होता तो? हो ना, मीही समजावलं तिला. तिला म्हटलं तुझ्या भावाला सांग एवढ्या रात्री भटकू नये, तुझे बाबा त्याला काहीच बोलत नाही. मग तर म्हणाली की बाबांचं तो ऐकतच नाही. त्यांच्या घरात ना एक माणूस धड नाहीये. हा, एक माणूस धड नाही. संस्कारच नाहीयेत अजिबात. आई नाही, भाऊ नाही, स्वतःला सुद्धा नाहीयेत तिला. वंच, चंद्रहार आणि सोन्याच्या जरीची साडी हा पण विषय काढला मी. कशाला हा विषय काढलास तू इंदुवहिनी तिच्याकडे? आता आईला कळलं ना तर चिडेल ती उगाच. अगं बाई, हो का? मला काय माहित होतं. पण आई का चिडतील? अगं इंदुवहिनी, सगळं माहिती असून सुद्धा आई गप्प आहे की नाही? ते श्रीसाठी ती तोंडात एक शब्दही काढत नाहीये. पण उगाच वादाचे विषय काढून भांडण उकरून काढण्यात काय पॉइंट आहे? मग तिच्या गप्प बसण्याला काय अर्थच राहत नाही ना. आणि शिवाय ती जान्हवी आणि तिच्या घरातली माणसं हा विषय आईने बंद केलाय. आणि या विषयावर आई श्रीशी कधीच काही बोलणार नाही आता. पण मी कुठे श्रीशी बोलले? एकूण एकच झालं ना, ती जाऊन सांगेल त्याला. हा, ती एकाचं दोन जाऊन सांगणार श्रीला. हो. आणि मग माझ्या श्रीला वाटणार की मोठी आई असं कसं वागली. तरी मी तुला सारखं सांगत असते, कशाला उगाच तिच्याशी बोलायला जातेस तू? बरं झालं वंच तुम्ही मला सांगितलं. माझ्या ना मिलीच्या पोटातच काही राहत नाही. म्हणजे मी बोलायला जायचे आणि नंतर मला कळायचं की मी दिलेल्या तांदळाची तिने खिचडीच बनवलीये. जाऊ दे आता, झालं ते झालं. पण आता ह्याच्या पुढे लक्षात ठेवा. चल मी बाहेर जाऊन बघून येते सगळं नीट लॉक केलंय की नाही. ऑलराईट, मी असं करतो, मी माझ्या माणसांशी बोलून घेतो आणि लीगल डिपार्टमेंटचा सल्ला घेतो. मग आपण पुढच्या आठवड्यात एक डेट फायनल करू आणि मीटिंग करून टाकू. हा, इन द मीनवाईल जी काही डॉक्युमेंट्स राहिलेत ना तेवढी फक्त माझ्याकडे पाठवून द्या. ओके? ओके सर. आणि वर्करणी बघता मला काही प्रॉब्लेम वाटत नाहीये, पण घ्या चहा घ्या. तुम्ही? हो नाही, माझा आत्ता घेऊन झाला. घ्या घ्या. नंदन. हा, काय रे, काय झालं? काय रे नंदन, बोल ना. साहेब, भागीरथी मॅडमनी घरी बोलवले. तुला? हो. कधी? आज. अच्छा, जा ना, जाऊन ये. जाऊ? हो, जा जा. अरे काहीतरी महत्वाचं काम असेल तुझ्याकडे म्हणून बोलावलं असेल. जा ना. ठीक आहे, येतो. ऑलराईट, बाकी सगळं बघितलेलं आहेच. मी साईटवरती माणूस पाठवतो आणि मग पुढची प्रोसेस करू. भागीरथी मॅडमनी घरी बोलवले. बघ, काही विसरले नाहीये ना मी? हे तू मला विचारतेस. आली आली, चल चल चल. जान्हवी, एक मिनिट थांब. एक मिनिट. हा, हे काय आहे? ऑफिसला निघाली आहेस ना? पहिला दिवस ना आज तुझा? नाही, पहिला दिवस नाहीये. अगं लग्नानंतरचा पहिलाच दिवस ना. शब्द छान आहे ग. ह्या घरातून पहिल्यांदाच चालली आहेस ना ऑफिसला, म्हणून ओवाळतोय. आम्ही ना असं काहीतरी कारण काढून श्रीला पण ओवाळत असतो अधून मधून. हो, पण तो हल्ली चिडतो ना, म्हणून त्याच्या वाट्याला नाही जात. तुला चालेल ना ग? हो हो चालेल. ही शहाणी मुलगी आहे. हो ना. शाबास. आणि हे घे. पाया.
हा इकडे दे. पड 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 पड. दोघींचा एकच नमस्कार केला तरी चालेल. सुखी राहा. छान मन लावून काम कर. हे घे. ए थांब तुझ्यासाठी डबा. हे घे डबा. पर्स मध्ये ठेव. थँक्यू. नीट मन लावून काम कर. आणि तुझ्या बँकेचं काही गणित असेल आणि त्याच्यात काही बेरजा वजापाक्या असतील ना तर त्या नीट कर. हा श्रेयू चहा दे. चहा आणते. जा तू दे. ऐक माझं दे. अगं दे ना. जा. हे घे. अगं दे ना. काय झालं श्रेयू? आई ते आजपासून ऑफिसला चालली आहे ही. मोठी हो. येते. मोठी हो. नीट जा. सुट्टे पैसे वगैरे आहेत ना? हो. नीट जा. खुश झाली बघ एवढी. हा बघ. नंदन तू मॅडमनी बोलवलंय. ओ काय नाही. जा तुझा. हा उशीर होईल. जा. बाय बाय. येते. आई नंदन आलाय. नंदन चहा वगैरे काही घेणार आहेस? नाश्ता झाला तुझा? नाही नको झालाय. परत कर रे एकदा. चहा घेईन फक्त. तुझ्या इतका फक्कड नाही जमणार मला. ऑफिस मध्ये तू खूप छान चहा करतोय सांगितलंय श्रीने मला. श्रेयू नंदनचा चहा नाश्ता झाला की माझ्या खोलीत पाठव त्याला. हो आई. ये. तुला आईंनी बोलावलंय? हो. का रे? माहित नाही. काय केलंस तू? काही नाही केलंय. मग का बोलावलंय? माहित नाही. वाट लागली आता तुझी. म्हणजे 100 भरली तुझी. काही नाही रे. टेन्शन नको घेऊ. तुझा मला खूप टेन्शन आलं. आम्ही आहोत ना. चहा आणते गरम गरम तुझ्यासाठी. जा बोल बिंदास. जा जा. हा जा बिंदास. आता याचे काय गप्पा काय घाबरवतेस त्याला विचारायला? केवढा घाबरला. पण आईने का बोलावलं असेल?
मस्त. हाय कशी आहेस? मस्त. जान्हवी ताई, किती दिवसांनी आलीस? हो ना रे, खरंच आम्ही सगळ्यांनी किती मिस केलं तुला माहितीये. मी पण तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करत होते खरंच. काय ग, लग्न छान मानवलेलं दिसतंय की. बाकी काय म्हणताय? छान, तुझी सारखी आठवण येत होती ग. हो खरंच. जान्हवी, मला तुझ्याशी खूप खूप बोलायचंय. चल 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 चल. ताई, चहा आणू? एकदम मस्त कर तुझ्या हातचा. मलाही आण. तुम्हाला आत्ताच दिला होता ना? अरे मला परत एकदा हवाय. काही प्रॉब्लेम आहे का तुला? आणतो. जान्हवी, तू नव्हतीस तर सगळा सावळा गोंधळ होता इथे, माहितीये तुला. कस्टमर सुद्धा विचारत होते तुझ्याबद्दल, जान्हवी मॅडम कधी येणार आहे. आणि मला तर असं झालेलं ना की आत्ता जर जान्हवी असती तर हा प्रॉब्लेम चुटकीसरशी सॉल्व्ह केला असता तिने. आणि किती सुट्ट्या घेतल्यास ग तू. सॉरी, आय एम सो सॉरी. ठीक आहे ठीक आहे, तुझं नवीन लग्न झालंय ना म्हणून माफ करते मी. पण आता रेग्युलरली येणार आहेस ना? हो हो, आलंच पाहिजे. आणि तू जर सुट्टी घेतलीस, रजा काढलीस आणि लग्नाचं कारण पुढे केलंस ना तर मी सरळ जिजूला फोन करीन आणि त्याला सांगेन की खूप कारण सांगते ही. कर कर नक्की. ए चल, आपण स्टाफ रूम मध्ये बसूया. पण त्याआधी मी फक्त सरांना जरा हॅलो म्हणून येते. हा सर तुला नावाप्रमाणे बोर करतील. गप्पा बस गीता. ही पुळकेश्वरी. जरा सरांना काही बोललं ना की तुझ्या नाकाला का मिरच्या झोंबतात ग. गीता, बॉस आहेत ते आपले. बॉस हा स्टाफ निंदा नालस्तीसाठी बनलेला असतो. थोडं साधं तत्व कळत नाही तुला? तू नसताना सरांनी मला खूप त्रास दिलाय. अरे बापरे, का? सतत टोमणे, सतत ओरडायचे. सर असं करूच शकत नाही ना गीता. ते तुझ्यासाठी आमच्यावर सतत ओरडायचे. मग टेन्शन्स असतील ग ऑफिसची काहीतरी, म्हणून ओरडले असतील. म्हणूनच पूर्ण स्टाफ तुला सरांची चमची असं म्हणतो, माहितीये? माहितीये. तुला काहीच वाटत नाही त्याचं? अगं त्यात काय वाटायचं, म्हणजे सगळे मस्करी करतात ना, कोणी सिरियसली बोलतं का? आता तू मला सरांची चमची असं सिरियसली बोलतेस का? बोलतेस का? नाही, पण तू सरांबद्दल कधीच काही वाईट बोलत नाहीस, याचा मला राग येतो. आणि मग मलाही म्हणावंसं वाटतं सरांची चमची. बरं चल, सरांना हाय म्हणून येऊ का आता? खरं तर नको, पण तू ऐकणारच नाहीयेस, त्यामुळे तू जा आणि लवकर ये. स्टाफ रूम मध्येच आहे, नितीनला मी तिकडेच चहा द्यायला सांगते. बरं चल. नंदन, हा? किती वर्ष काम करतोयस तू आपल्या कंपनीत? 4 वर्ष झाली मॅडम. हे बघ, तू चांगला मुलगा आहेस, प्रामाणिक आहेस याची कल्पना आहे मला. तुझ्या घरी काही अडचण आहे का? नाही, तसं काही नाही, पण मध्ये आईचं ऑपरेशन आणि मोठ्या बहिणीचा ऍक्सिडेंट झाला होता, बाकी काही नाही. मी अकाउंट्स चेक करत होते, तू बरेच पैसे उसने घेतलेले आहेस. हो मॅडम, म्हणजे साहेबांनीच मदत केली. आईचं ऑपरेशन आणि मोठ्या बहिणीचा ऍक्सिडेंट यामध्ये 2-3 लाख रुपये तरी खर्च झाले. त्यांच्यामुळेच वाचल्या दोघी. माझ्या फॅमिलीची खूप दुआ लागेल तुम्हाला. पण मी श्री साहेबांना सांगतोय की पैसे माझ्या पगारातून कापून घ्या, पण साहेब ऐकत नाहीत. म्हणतात तुझी आई ती माझी आई, तुझी बहीण ती माझी बहीण. मी माझ्या आई आणि बहिणीसाठी खर्च केला असं समज. मॅडम काय झालंय? नाही, झालं काही नाहीये. ते ऑपरेशनचं वगैरे ठीक आहे, तुझ्या भाच्यांच्या शाळेची फी श्री भरतोय ते पण ठीक आहे, पण तू परवा 50,000 रुपये उचललेस त्याची नोंद का नाही अकाउंट मध्ये? मी 50,000? हे बघ, तुझी अडचण असेल तर घ्यावेत उसने पैसे, त्याला माझी ना नाहीये. आमच्याशिवाय तुला तरी कोण आहे? अरे पण ती परतफेड झालेली दिसली पाहिजे ना. असे पैसे उसने देत राहणं कंपनीला तरी परवडणार आहे का? बरोबर आहे मॅडम, पण मी साहेबांना कितीतरी वेळा सांगितलंय, पण साहेब ऐकत नाहीत. त्याचा स्वभावच तसा आहे. पण यापुढे मी लक्षात ठेवील मॅडम. पण तू 50,000ची उचल घेतलीस कशाला? मॅडम मी 50,000 रुपये नाही घेतले. श्रीनी सांगितलं मला, परवा काहीतरी ती कॅश दिली ना 50,000ची.
श्री साहेबांनी सांगितलं का? हो, घेतले पैसे घराच्या डिपॉझिटसाठी साहेबांकडून. मग आधी नाही का म्हणालास? सॉरी मॅडम. असं काय रे करता तुम्ही? श्री ढिला वागतो तर तुम्ही तसंच वागणार आहात का पैशाच्या बाबतीत? नाही मॅडम. हे बघ, यापुढे ह्याची परतफेड झाल्याशिवाय तुला पैसे उसने मिळणार नाहीत. हो मॅडम. पगारातून शक्य तेवढे कापून घ्या म्हणावं, कळलं? हो मॅडम. जा आता. येतो मॅडम. अरे नंदन, तुझी बायको कशी आहे? बरी आहे मॅडम. जा. मी काय रिकामाच असतो तुझ्या फोनसाठी. काय हवंय? झुरळांसाठी पावडर आणू? आणतो ना, आणतो. खरंच स्मिता, मला तुझं इतकं कौतुक वाटतं. किती सहृदयी आहेस तू. स्वतः पावडर लावतेस ती लावतेस, वर झुरळांसाठी सुद्धा पावडर आणायला सांगतेस मला. बरं, कुठली शेड आणू? तुझ्या शेडच्या एक वरची आणू का काय ती? सॉरी नाही नाही, घेऊन येतो पावडर घेऊन येतो. हे नाही हे बघ, पावडर नाही आणली तर जेवायला देऊ नकोस. बस नक्की आणतो पावडर आणतो नक्की. हॅलो स्मिता, मीटिंग आहे. हॅलो ऐकत नाही. मीटिंग. हो. प्रत्यक्ष गोखले गृहोद्योगाच्या मालकीण सौभाग्यवती जानवी श्रीरंग गोखले यांचे पाय आमच्या केबिनला लागले. अहो, भाग्य म्हणायचं आमचं. काही या सर, तुम्ही बसा बघू आधी. आधी तू बस. सर नाही, प्लीज तुम्ही बसा आधी. कमाल करतेस जानवी. अगं, गोखले गृहोद्योगाची मालकीण उभी असताना तिच्या समोर मी बसतो म्हणजे रूढ नाही का वाटणार? सर प्लीज, हा उगाच मस्करी करताय ना माझी. बरं तू बस. मी बसतो. बस आधी. काय घेणार सांग मला? चहा, कॉफी का कोल्ड ड्रिंक? हो, मी चहा घेणार आहे, पण गीता बरोबर. गीता? ठीक आहे, मग बोला मॅडम, कसं चाललंय? काय सर? अरे सर, अगं मी तुला गोखले मॅडम म्हणालो, म्हणजे श्री साहेबांच्या गोखले मॅडम. सर प्लीज असं नका ना बोलू. मी असं बोलण्याने वस्तुस्थिती बदलणार आहे का? आणि लग्न झाल्यापासून चेहरा आनंदी दिसतोय तुझा. आता खरी तू श्री साहेबांची पत्नी शोभतेस. मग नाव बदललंय का तेच आहे जानवी? सर नाव? अहो, मी आडनाव सुद्धा नाही बदललंय. कमाल करतेस तू. मी तुला नाव बदललंय का विचारलं आणि तू आडनाव सुद्धा बदललेलं नाहीस. काय ही तुम्हा नवीन मुलींची फॅशन? नाव बदलायचं नाही, आडनाव बदलायचं नाही. श्री साहेबांना चाललंय. श्रीनेच सांगितलंय मला. म्हणजे श्रीच मला म्हणाला की अगं नाव बदलू नकोस, आडनाव बदलू नकोस, तुझी आयडेंटिटी आहे ती, आणि ती बदलावी असं मला नाही वाटत. वा, गोखले साहेब मोठा माणूस. सर तुम्ही कसे आहात? हाय, बरं चाललंय माझं. म्हणजे तुला सांगू का, घरी स्मिता, ऑफिस मध्ये गीता. सुटका नाही ग, सुटका नाही जानवी, सुटका नाही. हसू नकोस जानवी. अगं, त्या गीताला कधी येणार ग काम करायला? तू होतीस तेव्हा तू सगळं निस्तरायचीस. तुझ्या ऍब्सेन्स मध्ये सगळं मला करावं लागतं. अगं, बोलायची सोय नाही. जरा काही बोललं की डोळ्यातले नळ लगेच सुटलेलेच, त्यामुळे बोलताही येत नाही. पण सर, आता मी आले ना, तुम्हाला यातलं काही करावं लागणार नाही. जानवी, आर यू सिरियस? म्हणजे खरंच तू जॉईन होतेस? म्हणजे काय सर? सर मी फोन पण केला होता तुम्हाला, मी बोलले ना. हो, पण म्हणजे तुला हवं तर गोखले गृह उद्योगात सुद्धा काम करू शकतेस. मला माझ्या कॅलिबरवर मी मिळवलेलं काम करायचंय सर. बायको म्हणून मिळालेली सवलत नकोय. जानवी, पण हे काम करणं आता शोभेल का तुला? का नाही शोभणार? म्हणजे काम काम असतं ना सर, आणि मला गरज आहे कामाची. काहीतरीच काय जानवी, तू बहुतेक थट्टा करतेस माझी. अगं, तुला कशी कामाची गरज असेल? नाही हो सर, थट्टा नाही करत आहे. माझ्यावर माझ्या फॅमिलीची जबाबदारी आहेच ना, आणि लग्नानंतरही मला आई बाबांची जबाबदारी घ्यावी लागणार आहे याची श्रीला सुद्धा कल्पना आहे. आणि आई बाबांची जबाबदारी घ्यायला नोकरी तर करावीच लागणार ना. हो, बरोबर आहे. म्हणजे तू सिरियसली बोलत होतीस तर? का सर, काय झालं? नाही, काय नाही. आता काय करावं बरं? काय काय होईल याचा विचार करतोय मी. म्हणजे? नाही, काय आहे जानवी, तू आता नुसती बँकेची एम्प्लॉई नाहीयेस, तर आमच्या सगळ्यात मोठ्या कस्टमरची बायको आहेस तू.
त्याने काय फरक पडतो सर? नाही, फरक कसा नाही जान्हवी, म्हणजे मला कळणार नाही ना मी तुझ्याशी कसं वागू. म्हणजे बँकेची एम्प्लॉई म्हणून वागू की मिसेस गोखले म्हणून वागू. सर, मी तुमच्या समोर तुमची एक एम्प्लॉई म्हणूनच बसले, गोखले गृह उद्योगाची मालकीण म्हणून नाही. नाही मला अगदी खात्री आहे जान्हवी की तू काही मालकिणी सारखी वागणार नाहीस. पण मग सर तुम्ही पण मला तसे नका ना वागवू. ठीक आहे, राहिलं. हे बघ, तू परत येतेस याच्यातच मला आनंद आहे. थँक्यू सर. चला 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 चला, वेलकम बॅक. लवकर कामाला लाग ग. गीतानी करून ठेवलेले बरेच घोळ तुला निस्तरायचे. ती तिचं काम नीट करेल हो. जान्हवी, दिवसा ढवळ्या स्वप्न नको दाखवूस ग. मनाला वेडी आशा वाटत राहते. काय हो सर, तुम्ही पण ना त्या बिचारीला सारखं. बिचारी? अगं जान्हवी, तुझी मैत्रीण आहे म्हणून तू वाटेल ती विशेषणं वापरशील का बिचारी? काही या सर, येते मी. हो, हे बघ, झुरळाचा फोन आला असणार पावडरची शेड सांगायला. हॅलो, अरे स्मितुडी, आत्ता संपली का मीटिंग? हो, 2.25 मिनिटाची छोटीशी मीटिंग होती. बोल बोल बोल, तुलाच फोन करणार होतो. हो, अगदी असंच घर हवं होतं मला. या बरं, फक्त मला एकदा माझ्या बायकोशी बोलून घेऊ देत आणि देन आय विल गेट बॅक टू यू. ओके, या. थँक्यू सो मच. थँक्यू साहेब. थँक्यू नंदन. अरे नंदन, हा, तुला आज आईजीने घरी बोलावलं होतं ना? काय झालं? कशासाठी बोलावलं होतं? तसं काही नाही नंदन, कशासाठी बोलावलं होतं? काय झालं? अहो, काही विशेष नाही साहेब. नंदन, परत तेच. अरे सांग ना. अरे देवा, साहेबांना सगळं सांगायचं म्हणून आलो, पण तेच जमणार नाही. उगाच साहेबांनी भागीरथी मॅडमला सांगितलं तर त्यांना वाटायचं की मीच चुगली करतो. त्यापेक्षा नकोच. साहेबांना कळेल तेव्हा कळेल.